तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 11. विश्वजितने केलेला अपमान त्रिशाच्या सहनशक्ती पलीकडे गेला होता. ज्या अर्थी तो लग्नाला नकार देत होता याचा अर्थ त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी असणार होती असा संशय त्रिशाला आला होता. म्हणून तिला त्या मुलीचा शोध घ्यायचा होता, त्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते. ती स्वतःच्या फ्लॅटवर बसून ड्रिंकचे ग्लास रिचवत होती. त्यावेळी तिची बेस्ट फ्रेंड शलाका तिथेच होती. "बास कर त्रिशा, किती पिणार आहेस? तुला सहन होत नाही, माहीत आहे ना?" शलाका काळजीने म्हणाली. "त्या विश्वाला मी सोडणार नाही. माहीत नाही त्याला कशाचा माज आला आहे." त्रिशा हातातील ग्लास टेबलवर आपटत म्हणाली. "तो माज नाही करणार तर मग कोण करणार? यार, काय हॉट दिसतो तो. खरंच असा मुलगा नशिबाने भेटतो. यू आर अ डॅम लकी." शलाका मोठा श्वास घेत म्हणाली. "हॉट असून काय फायदा? तो साधं मला शेजारी सुद्धा उभं राहू देत नाही. त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण त्याला माझ्यापेक्षा त्या चीप मुली जास्त आवडतात. विश्वा मला मिळाला नाही तर मी काय करेल मला माहीत नाही." त्रिशा दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडत म्हणाली. "रिलॅक्स यार, जास्त विचार करू नको. असेही तुझे डॅडी आहेत ना, त्यांना इमोशनली ब्लॅकमेल कर, कारण विश्वा त्यांच्या शब्दाबाहेर नाही. आणि हो, तुझा तो रोमिओ, त्याने कॉल करून मला हैराण केले आहे. सारखा तुझ्याबद्दल विचारत असतो." शलाका म्हणाली. "तू कोणाबद्दल बोलत आहेस?" त्रिशाने विचारले आणि शलाका हसायला लागली. "कमाल आहे तुमची. तुझ्या लाईफमध्ये अशी किती मुलं आहे जी तुलाच माहीत नाही? गेल्या वेळी आपण शॉपिंगसाठी पॅरिसला गेलो होतो, तेव्हा तो सिद्धार्थ भेटला होता. मी त्याच्याबद्दल बोलत होते." शलाका म्हणाली आणि त्रिशाची ट्यूब पेटली. "त्याला मार गोळी. अशी किती मुलं येतात आणि जातात, मला फरक पडत नाही." त्रिशा म्हणाली. "तुला फरक पडायला हवा, कारण सिद्धार्थ तुझ्या बाबतीत सिरियस आहे. तुमच्या रिलेशनबद्दल कोणाला समजलं तर तुला प्रॉब्लेम होईल. त्यानंतर तुझे डॅड ही काही करू शकणार नाही." शलाका समजावत होती. "मग मी काय करायचं? आणखी किती दिवस माझ्या भावना अशा मारून जगायचं? विश्वा मला जवळ येऊ देत नाही, मग मला पण काहीतरी करायला हवं ना?" त्रिशाला चढली होती, म्हणून ती मनातलं सर्व काही बोलून जात होती. "विश्वा मुलगा आहे म्हणून त्याला काही फरक पडणार नाही, पण तुला सांभाळून राहायला हवं. तुझे डॅडी किती स्ट्रिक्ट आहे माहीत आहे ना तुला?" शलाकाला त्रिशाची काळजी वाटत होती, म्हणून ती पोट तिडकीला येऊन बोलत होती, पण त्रिशावर काहीच परिणाम होत नव्हता. आरोहीचं कामामध्ये अजिबात मन लागत नव्हतं, पण मजबुरी असल्यामुळे तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. रोज कित्येक वासनेने डबडबलेले डोळे तिच्या शरीरावर फिरत असायचे. कधी कधी कोणी कस्टमर दारूच्या नशेत तिच्या शरीराला नको तिथे स्पर्श करायचं, पण तिचा नाईलाज असल्यामुळे ती सर्व काही सहन करावं लागत होतं. शंतनूला तिची अवस्था समजत होती, पण तो हतबल झाला होता, कारण इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत होता, जे त्याला माहीत होतं. नुकतीच आरोही एका टेबलवर ऑर्डर घेऊन गेली. एका मुलाने तिचा हात पकडला. "प्लीज सर, सोडा मला. मला आणखी ऑर्डर द्यायच्या आहेत." आरोही होता होईल तितकी शांतपणे म्हणाली. "इतनी जल्दी क्या है जाने मन? थोडा वेळ आम्हाला जॉईन हो, त्यानंतर जा." त्या मुलाने चक्क तिला आपल्या मांडीवर बसवले व तिच्या कमरेमध्ये हात घातला, ज्यामुळे आरोही रडायला लागली होती. "एक्सक्यूज मी सर, तिची इच्छा नाही म्हणून बाकी लोकांना डिस्टर्ब होत आहे. तुमच्यासाठी मी दुसरी मुलगी अरेंज करतो." शंतनूने आरोहीचा हात पकडून तिला बाजूला केले आणि तिच्या जागी दुसरी मुलगी आली, जी या कामात माहीर होती. आरोही आतमध्ये गेली आणि रडायला लागली. "रिलॅक्स आरोही,
म्हणून मी सांगत होतो की हा जॉब सोड, शंतनू म्हणाला. मला पैशाची गरज नसती तर मी हा जॉब कधीच केला नसता. माझ्यामुळे जया आणि जुलियाला त्रास झालेला मला आवडणार नाही, आरोही डोळे पुसत म्हणाली. आज संडे आहे, तू पटकन कामावर आणि घरी जा, कारण काही वेळानंतर कस्टमर येतील. तुझं या ठिकाणी असणं रिस्की आहे, शंतनू म्हणाला आणि आरोही आपल्या कामाला लागली. तिचा पण दम घुटत होता. आज बऱ्याच दिवसानंतर समशेरा बारमध्ये आला होता. तो फक्त एकाच कामासाठी इथे यायचा. अशाच वेळी त्याची जयासोबत ओळख झाली होती. खरं तर अण्णांनी जयाला विश्वासाठी सिलेक्ट केलं होतं, पण समशेरा पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता, म्हणून त्याने जयाला रिजेक्ट केलं होतं. त्यानंतर तो जेव्हा कधी यायचा जयाला आवर्जून भेटायचा. आधी तिला वाटलं होतं की बाकी माणसांसारखा तो पण तिच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, पण त्याच्या नजरेचे भाव पाहून जया समजून गेली होती की त्याच्या मनामध्ये काहीतरी खास आहे. म्हणून जया त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. समशेराने तिला आपल्या फिलिंग सांगून टाकल्या होत्या, पण तिला कोणाची फसवणूक करायची नव्हती, कारण ज्या फील्डमध्ये ती काम करत होती तिथे प्रेम या शब्दाला अर्थ नव्हता. म्हणून समशेरा आतून तुटला होता. वेलकम सर, आज बऱ्याच दिवसानंतर आला आहात. आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही आम्हाला विसरून गेला, अण्णा त्याच्यासमोर शेक हँड करत म्हणाला. तुम्हाला तर माहीत आहे ना, आमच्या बॉसचा मूड हा केव्हाही होतो. काही दिवसापासून ते आउट ऑफ गेले होते, म्हणून माझं येणं झालं नाही, समशेरा म्हणाला. काही हरकत नाही, मी तुम्हाला अगदी टॉपच्या मुली दाखवतो. तुमचे बॉस खुश होतील, अण्णा त्याच्यासमोर काही फोटो फेकत म्हणाला. यावेळी आमचे बॉस इमोशनल मूडमध्ये आहे, म्हणून मला सिंपल मुलगी हवी, जिला या फील्डचा जास्त अनुभव नाही. ते म्हणतात ना, घरंदाज टाईप्स मुलगी. समशेराने आपल्या अपेक्षा सांगितल्या. म्हणून अण्णांपुढे मोठा प्रश्न पडला होता, कारण त्याच्याजवळ अशी एकही मुलगी नव्हती. अशामध्ये त्याने नकार दिला तर मोठं कस्टमर हातातून गेलं असतं, कारण समशेर प्रत्येक मुलीमागे त्याला भरपूर पैसा देत होता. मी काही मुली दाखवतो, तुम्ही पाहून घ्या, अण्णाने काही मुली बोलावल्या, पण त्यांचा तो लाल भडक मेकअप आणि कपडे पाहून त्याला शिसारी आली होती. बॉसना अशा मुलींचा तिटकारा आला आहे, म्हणून त्यांना प्रोफेशनल मुलगी नको आहे, समशेरा म्हणाला. त्याचं लक्ष सहज आरोहीवर गेलं. त्या दिवशी त्याने आरोहीला नीटसं पाहिलं नव्हतं, म्हणून त्याने ओळखलं नाही. ती मुलगी एकदम परफेक्ट आहे, बॉसला आवडेल, समशेराने तिच्या दिशेने बोट केलं. सॉरी सर, पण ती वेटर आहे, आत्ता नवीनच जॉईन झाली आहे, अण्णा म्हणाला. ग्रेट, मला अशीच मुलगी हवी होती. तुम्ही तिला तयार करा, मी गाडीमध्ये वाट पाहतो. समशेराने त्याच्यासमोर पैशाचा बंडल ठेवला आणि बाहेर निघून गेला. पण आत्ता अण्णा चांगलाच पेच प्रसंगात सापडला होता, कारण आरोहीला कन्व्हिन्स करणं सोपं नव्हतं. त्याने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मुलीला प्लॅन समजावून सांगितला आणि आपल्या केबिनमध्ये बसला. थोड्या वेळात शैलाही आरोहीला घेऊन आतमध्ये आली. तुम्ही बोलवलं अण्णा, आरोहीने विचारलं. तुझ्याजवळ एक महत्त्वाचं काम होतं. तू जर ते काम केलं तर तुला खूप सारे पैसे मिळतील आणि तुझे प्रॉब्लेम कायमचे सॉल्व्ह होतील, अण्णा म्हणाला. काय? खरंच? काय काम आहे? मी नक्की करेल, पण त्यानंतर मी या ठिकाणी जॉब करणार नाही, चालेल ना, आरोही निरागसपणे म्हणाली. अगं चालेल काय, धावेल. उलट तुझ्यासारखी चांगली मुलगी या ठिकाणी काम करते मला अजिबात आवडत नाही. तू आधी बस पाहू, मी तुला समजावून सांगतो, अण्णाने तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि शैलाला डोळ्यांनी खुणावले. तिने आरोहीसमोर कोल्ड ड्रिंकचा ग्लास धरला. मला नको, आरोही म्हणाली.
काम करून दमली असेल, संकोच करू नको, तुला बरं वाटेल, शैला म्हणाली. तिने तो ग्लास एका दमात संपवला. बोला सर, काय काम आहे? आरोही अधीर होत म्हणाली. आमचे एक जुने कस्टमर आहेत, तुला त्यांच्याजवळ जावं लागणार आहे. मग ते जे काही सांगतील ते निमूटपणे करायचं. यासाठी तुला बराच पैसा मिळेल. अण्णा यांच्या बोलण्याचा अर्थ समजण्याइतपत ती वेडी नव्हती. तुम्ही स्वतःला काय समजता? मी असं काहीही करणार नाही. मी एक चांगल्या घरातली मुलगी आहे. माझ्या मजबुरीचा कोणी फायदा उचललेला मला चालणार नाही. बरं झालं तुमचं इंटेन्शन मला आधीच समजले. आता मी या ठिकाणी एक क्षणही थांबणार नाही. आरोही उठायला लागली. तिला चक्कर आल्यासारखं झालं. त्यांनी जी ड्रिंक दिली होती त्याने असर करायला सुरुवात केली होती. मी बाहेर जातो, तू तिला तयार करून मागच्या रस्त्याने घेऊन ये. चुकून जरी शंतनूची नजर पडली तर तो आपली वाट लावेल, अण्णा म्हणाले आणि निघून गेले. शैलाने आरोहीला तयार केलं. आरोही मधूनच हसत होती आणि विचित्र हावभाव करत होती. तिचं संपूर्ण शरीर हवेमध्ये तरंगत असल्याचा भास होत होता. तिला नक्की काय होत आहे हेच तिला समजत नव्हतं. फायनली शैलाने तिला शमशेराच्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडी सुरू झाली. यापुढे आरोहीच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार होती, ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. क्रमश पुढचे भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.